नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या दिवाळी फराळच्या आपण रेसिपीज बघत आहोत। त्याच्यामध्ये आज आपण करंजीची रेसिपी बघणार आहोत। अगदी साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर इथे मी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे छान असा, आणि चाळल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ घातलं आणि तूप जे आहे ना त्याचं कडकडीत मोहन करून घातलेलं आहे। 5 ते 6 चम्मच आपले जे छोटे असतात ना पोहे खायचे ते चम्मच, आणि आपण तुपाऐवजी तेल देखील घालू शकतात। आणि मोहन घातल्यानंतर अगदी सगळा मैदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित चोळून एकजीव करून घ्यायचं आहे, जेणे की जे मोहन आहे ना ते सर्व मैद्याला लागलं पाहिजे। व्यवस्थित ते मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। पाणी अगदी थोडं थोडंच घाला, हवं असेल तर चमच्याने घाला, कारण की लगेच पाणी जे आहे आपण जर जास्त घातलं तर मैदा पातळ होऊ शकतो, त्याने आपली करंजी छान अशी क्रिस्पी होणार नाही। तर मी घट्टसर असं पीठ मळून साईडला ठेवून दिलं आता झाकून। तोपर्यंत आपण त्याची फिलिंगची तयारी करूया। आता हा जो मैदा आहे ना, एका वाटीमध्ये मी 2 चम्मच मैदा काढून ठेवला होता, त्याच्यामध्ये तूप घातलं। तो आपण तेल तूप काही घालू शकतात। आता आपण मधल्या फिलिंगची तयारी करून घेऊया। मी इथे अगदी साधी आणि सरळ झटपट होणारी रेसिपी दाखवते। तर त्यासाठी मी इथे फक्त 1 चम्मच जे आहे ते तूप घालून घेतलं कढईमध्ये, आणि अगदी 3 ते 4 चम्मच असतात ना छोटे, तर ते रवा घेतलेला आहे। जर आपल्याला फिलिंग जास्त आवडत असेल ना करंजीमध्ये तर आपण रव्याची क्वांटिटी वाढवू शकतात। रवा, खोबरं आणि ड्रायफ्रूट्सचे मी इथे खोबरं पण किसून घेतलं होतं आणि ड्रायफ्रूट्स पण काजू बदाम घेतले होते कट करून। तर आपण आपल्या चॉईसनुसार कमी किंवा जास्त करू शकतात। तर हे सर्व भाजून घेतल्यानंतर मी इथे डिशमध्ये काढून घेतलं, आणि त्याच्यामध्ये आता पिठी साखर घातलेली। पिठी साखरमध्येच मी इथे विलायची घातलेली होती। तर ही फिलिंग आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। यासोबतच आपण खसखस देखील घालू शकतात। ही मधली फिलिंग आपण आपल्या आवडीनुसार तयार करू शकतात। तर मी इथे आता फिलिंग साईडला करून ठेवते। आता आपण याचे पीठ जे आहे ते आपण आता त्याच्या लाट्या करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे। नंतर आपल्याला त्याच्या छान अशा पातळसर पोळ्या करून घ्यायच्या आहे, एक एक अगदी पातळ अशा लाटायच्या आहे। जर लाटताना आपल्याला पीठ लागत असेल तर मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, आपण मैदा देखील वापरू शकता किंवा तेल देखील लावू शकतात चिटकत असेल तर। पण मी इथे पीठ घेऊन व्यवस्थित त्याला पातळ अशा सगळ्या पोळ्या ज्या आहे त्या लाटून घेतलेल्या आहे। आता ह्या मधल्या फिलिंगमध्ये आपण खसखस घालू शकतात किंवा गूळ घालू शकतात, जर शुगर असेल कोणाला, किंवा अगदीच फक्त आपण खोबरं आणि ड्रायफ्रूट याचे देखील घालू शकतात। पण मला करंजीमध्ये जास्त फिलिंग जे आहे ती कोणी खात नाही, म्हणून मी अगदी कमी प्रमाणात बनवलेली आहे। पण आपल्याला जर आवडत असेल ना तर आपण फिलिंग जे आहे ते जास्त तयार करून घेऊ शकतात। आता हे जे आपण बॅटर तयार केलं होतं, जर आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर घ्या, कॉर्नफ्लॉवर, आणि आपल्याला याच्यामध्ये तूप किंवा तेल घालायचे। मी इथे फक्त मैदा आणि तूप घातलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे सगळ्या एकदाच, आणि नंतर असं त्याला हे फिलिंग 1-1 चम्मच लावून घ्यायचं आहे, जेणे की आपण जे लेयर्स बनवणार आहोत ना तर त्या एकमेकांना व्यवस्थित अशा चिटकणार नाही लाटल्यानंतर पण। आणि जेव्हा आपण ते तळूत ना करंज्या तर छान असे त्याला पदर सुटतील, म्हणून असं आपल्याला हे तयार करून घ्यायचे। आता इथे लाटी जी आहे ते आपण आपल्या आवडीनुसार छोटी मोठी जे आपल्याला साईज आवडत असेल त्याच्यानुसार आपण कट करून घेऊ शकतात। तर मी आता इथे चाकूच्या साहाय्याने सर्व लाट्या ज्या आहे ते तयार करून घेते। अशा लाट्या तयार करून घेतल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे आहे, आणि त्या पण आपल्याला एकदाच लाटून घेऊ शकतात। आणि लाटल्यानंतर आपल्याला फिलिंग तयार करून घ्यायची। यासोबतच आता साईडला कढईमध्ये आपल्याला तेल जे आहे ते गरम व्हायला ठेवायचे। आपण तुपात देखील तळू शकतात, शुद्ध तुपामध्ये, किंवा तेलात देखील तळू शकतात। अगदी साधी आणि सरळ रेसिपी आहे। अगदी 1 तासाच्या आत आपली ही रेसिपी झटपट अशी तयार होते, आणि देवीला फार आवडते, म्हणून आपण ही नक्की ट्राय करून बघा। अशा वेगळ्या पद्धतीने केलं तर मुलं देखील आवडीने खातील। तर हे बघा, असं लाटायचं आपल्याला, जे आपले लेयर्स आहे ना ते साईडला करून आपल्याला लाटायचे। मी इथे आपल्याला दाखवलं, जी प्लेन साईज आहे ना तिकडनं आपल्याला लाटून घ्यायचे, आणि गोल नाही लाटायची, थोडीशी आपल्याला अशी आयता आकार आपल्याला लाटून घ्यायचा आहे।
आणि जशी आपल्याला पदर ज्या साईडने जास्त पदर दिसतील ना तर ती साईड आपल्याला वरून ठेवायची आहे. आता बघा ह्या साईडने आपल्याला पदर जे आहे ते कमी दिसत आहेत आणि एका साईडला आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे. पाण्याने आपल्याला त्या करंज्या व्यवस्थित अशा स्टिक करून घ्यायच्या आहे. आता इथे करंज्याची साईज जी आहे ती आपण आपल्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी ठेवू शकतात. पाण्याच्या साहित्याने व्यवस्थित आपल्याला त्याला चिटकवून घ्यायचं आहे. आता मी इथे फिलिंग जी आहे ती अगदी कमी भरलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार जास्त जर वाटत असेल तर आपण जास्त घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण करंजी जी आहे ती फिल करून आणि चिटकवून घ्यायची आहे, जेणे की तेलामध्ये जर आपण घातली ना तर ती सुटणार नाही त्याचे पदर. मी इथे आपल्याला पुन्हा एकदा दाखवते. ज्या साईडने जास्त लेअर दिसत असतील ना ती साईड आपल्याला वरून ठेवायची आहे आणि असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि फिलिंग सोडून त्याला चिटकवून घ्यायचं आहे. अगदी सिंपल आणि सरळ साधी सोपी रेसिपी आहे. अशा पद्धतीने आपल्याला साऱ्या करंज्या ज्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहे. आता मी इथे आपल्याला तळून दाखवते. कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आपल्याला सुरुवातीला. नंतर जसा करंज्याचं थोडंसं 3-4 मिनटं झाले की आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय ठेवू शकतात. मग छान असं त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर येईल. आणि जर आपण लो फ्लेमवर तळल्यात ना तर छान अशा व्हाईट पण कलरच्या पण मधून छान असा क्रिस्पी होतात, त्या कच्च्या राहत नाही. तर अशाच पद्धतीने सर्व करंज्या ज्या आहे त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. तर बघू शकतात आपल्या अगदी करंज्या ज्या आहे त्या कुरकुरीत झालेल्या आहे आणि पदर्स पण बघू शकतात, लेयर्स किती छान सुटलेले आहे. जसे खारीला असतात ना अगदी तसेच आणि एकदम शाही करंजी आपली ही दिसतीये. तर नेहमी तीच आपण जर करत असाल तर अशा वेगळ्या पद्धतीने जर आपण बनवली तर मुलांना पण काही वेगळेपणा वाटेल आणि खाण्यात पण इंटरेस्ट येईल. आणि झटपट झालेली तेलकट पण आपण बघू शकता. टेक्स्चर अगदी तेल बिलकुल दिसत नाही आहे, कुठेही आपल्या करंजीने तेल पिलेलं नाही आहे आणि कुरकुरीत पण खूप छान झालेली आहे आणि लेयर्स पण खूप छान असे त्याला पडलेले आहेत. तर मुलं अगदी आवडीने खातील आणि अगदी शाही करंजी आपली ही दिसत आहे. आणि मी आपल्याला इथे फोडून दाखवते बघा, एकदम छान अशी क्रिस्पी झालेली आहे. मी इथे सारण कमी घातलेले कारण की आम्हाला आवडत नाही म्हणून, पण आपल्याला जर आवडत असेल तर कच्चं असं सारण आपण भरू शकतात. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.